चॅनल मम्मांनी फोटो काढतोय आणि लई दिवस फोटो नाही काढले म्हणून फोटो काढते मम्मांनी. आमची दीदी बघा किती छान ब्लॉगर बनणार आहे बरं काय ना ग. कोणची ब्लॉगर? व्हिडिओ बनवणारी. आमच्या पिऊला आम्ही पहिल्यांदा हॉस्पिटलमध्ये नेलं होतं त्या दिवशी. पिऊ सोबत काय प्रँक झाला सांग तू पिवा. पिऊ दीदीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं असलं ना, पिऊ एकदम रडती हॉस्पिटल म्हटल्यानंतर, डॉक्टर म्हटल्यानंतर. मग मी काय केलं, तिला म्हटलं पिऊ दीदी माझं पण दुखतंय आता तुझ्यामुळं, मी पण आजारी पडले आणि मग मला मेडिकलमधून औषध आणायचं आहे, मग आपण जाऊया आहे ना. मग औषध आणायला गेलो आम्ही. तिला म्हटलं हे मेडिकल जरा आहे ना दवाखान्यासारखं दिसतं, तू काही घाबरू नको तिथं. मग बसलो तिथं जाऊन बाहेर. मग पिऊ दीदीला लगेच तिथं वजन करायला सांगितलं. पिऊला वाटलं काही नाही वजन करायला सांगते तिथंही, काही मम्मीलाच आणलं या दवाखान्यात. मग लगेच ते म्हणे चला तुमचा नंबर आलाय आज जा. लगेच आज गेलो, लगेच डॉक्टर म्हणे झोपा बाळाला खाली. पिऊला वाटलं आता काय रडून उपयोग नाही, आता डायरेक्ट आले मी हॉस्पिटल. लगे पिऊ खाली झोपली. डॉक्टरांनी काय विचारलं होतं का तुला? तुझं नाव काय? तू काय सांगितलं? अन्वी. डॉक्टर लगे म्हणे नाव काय तुझं? मग पिऊने नाव सांगितलं. लगे पिऊ दीदीला असं चेक केलं आहे ना मी तर. तू घाबरली होती का? तुला वाटलं का मम्मानी तर मला म्हणलं मला दवाखान्यात मला यायचंय गोळ्या घ्यायला आणि मला इथं काय बरं चेक करते असं वाटलं तुला? काय वाटलं? तू सांग. मग पिऊ दीदी लगेच झाला दवाखाना मातीचा. डॉक्टरांनी औषध लिहून दिले. लगेच पिऊ दीदीला मग बाहेर आणलं आम्ही. बाहेर आलो मग मला म्हणते पिऊ मम्मा तुला तर चेक नाही केलं, मला चेक केलं. म्हटलं अगं मला तुम्ही पप्पा आणि तू गोळ्या औषध घ्यायला गेलेत मग मला चेक केलं तिथं आहे ना पिवा. तुम्ही पप्पा तू गेलेत ना गोळ्या घ्यायला, मग त्याच्यानंतर मला चेक केलं तुझं झाल्यानंतर. कुठं गोळ्या घ्यायला? मेडिकलमध्ये गेले नव्हते का तिथं मागं कोणत्या हॉस्पिटलच्या मेडिकलमध्ये? मग पिऊ दीदीला बाहेर आणलं. मग पिऊला म्हटलं पिऊ हे हॉस्पिटल होतं, तू तर घाबरली नाही रडली नाही, तू का बरं रडत होती? मग हॉस्पिटलचं नाव घेतलं पाहिलं ना काहीच नसते तिथं, बघितलं का छान असतं ना. थँक्यू म्हणली का नाही मग त्या डॉक्टरांना? तू जायचं त्यांना थँक्यू म्हणायला का? का त्यांनी बरं केलं ना तुला? कशी ताप यायची? छान असतात डॉक्टर बाळा. तोंडात ताप नाही घालाय, बॅड हॅबिट. तर आम्ही दोघं पण फोन बघत होतो. तर पिऊला एकदम राग आला. पिऊ म्हणते मम्मा फोन बघते, पप्पा फोन बघतेत, मग बाळांनी काय करायचं? त्याच्यामुळं पिऊ दीदी आता चिडली आहे आमच्या दोघांवरती आणि चिडून बघा ती आता आम्हाला कशी रागवती. तुम्हाला समजत नाही का दोघांना? बघ ना आमचे डोळे खराब झाले तुझे वचन आता. खरंच मम्मा? तू नाही बघत ना फोन, तुझे कसं काय होते? पप्पा सांगते. पप्पा बघते त्यांचे होते. मम्माला कसा चष्मा लागलाय? कसा? मम्माला कसा मोठा चष्मा लावावा लागतो अभ्यास करताना? मग तसं तुला पण लावावं लागेल मोठा चष्मा डॉक्टरकडे जाऊन. आता फोन बघितला तर. लॅपटॉप दिलं ना. दोन दिलं नाही का? दोन
होय मला ते ठेवशील ना कणीस तू काय कर? मला याचं आवडलं पण त्याचं आवडत मला काहून? इकडे ना अय पिवा इकडे नको बसून खाय ना माझ्यापाशी काय खाऊ मग तूच खा पण माझ्यापाशी बसून खा काय राव एवढ्या वेळा येत असते कुठं खायला ही बघ किती खाल्ले खायला किती खाल्ले पाहिले ना किती 4 हो खाल्ले काय काय राव तू बनच खाते ती हळूहळू पोरं वाव वाव खायला आवडतं. आणि तुला गरम झालंय का हा झाले थोडं कशामुळं हां तुम्ही फॅन बी आज कोणती ऍक्टिव्हिटी होती स्कूलमध्ये? आज होती व्यायाम करायची व्यायामची नाही. कुकुंबर कशाला सांगितलं होतं? कोट कोडायला कट पिलिंग ऍक्टिव्हिटी म्हणतात त्याला, कट नाही. पिलिंग ऍक्टिव्हिटी तुला आली का करता हा कटाली आली मला तर सांगितलं नाही तू मी खाल्ली होती का कधी स्कूलमध्ये आणि मला का नाही सांगितलं मग सांगितलं मग खाते ती घरी खात होती तू फोनवरती तुम्ही ड्युटीवर गेलो होते आणि कट करून तूच कट केली का कशाने चाकून काय दिलं का तुम्हाला मग कट करायचं असं सारखे काढायचं काय म्हणते काय म्हणतो हं? काय म्हणते? विचारायचं ना टीचरला काय? काय म्हणते त्याला ते इंग्लिश नाही बोलत ते जाऊन ते कराटे कसे शिकवले मग दाखलं ना कराटे शिकले तू हे खो नको म्हण नाही मी काय खाऊ होतं असं करायचं आणि असं करायचं कसं 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 पाय पाय कसं करायचं होतं असा नाही नाही आधी सुरुवातीला कसं करायचं होतं किंवा असा असं असलं कसं करायचं लांब घ्यायचं मग लांब मग मग आधी करायचं 1 2 3 नाही 1 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 एवढं असं असतं काय 1 2 1 2? एवढं हळू पीठमळी लेवानी. पळून समोरचा एवढं हळू आणलं वन फोर्सने हात पुढं करावा लागतं असं जोरात, ताकदला तेव्हा ताकद येते हातात. हे असं 1 2 हा. 1 2 1 2 1 2 1 2 कुठं हात हाणायचे नसते, तसे सरळच पाहिजे ना हात. आणि तुझ्या फ्रेंड जेव्हा पुढं गेलो तेव्हा. एखादी कशी कोण होता काय नाव आज कोणाच्या शेजारी बसत आहे विचारित नाही आणि त्यांना दिदी दादा म्हणती. तुझ्या सोबतचे आहेत ते, तुझे कलिग्ज आहेत, हा त्यांना ना त्यांच्या नावाने बोलायचं असतं, दादा दिदी नाही म्हणायचं. काय कोण आज कोण म्हणे गंधर्व माझा टिफिन सोबत खेळत होता म्हणे, आहे ना? कोणता गंधर्व तो नवीन आहे का आता गंधर्व त्याला काय दिलं टिफिन मी नाही ठेवलं मग मी नाही ठेवलं होतं कुठं इथं बॅगेत ठेवायचं ना खाऊन झालं मला खोलच नव्हतं का तर खाऊनच येतच होती का इकडे तिकडे हा गेलं काय बसून खात नाही काय शाळेत पण बसून काढे ना मग कुठं गेली टिफिन पुढे गंधर्व कसं झालं टिफिन मग हं? तुझ्या शेजारी आसन बसलेला आहे ना, मग ते मागून तुझ्याकडे आलं का गंधर्व टिफिन घ्यायला तुझं हं? गंधर्व कुठून आलता टिफिन घ्यायला तिकडेच बसलो होतो आणि खेळत बसलो होतो कोण तेव्हा तू कुठे गेली ती टिफिन सोडून मी तू खेळतच असशील ना तुझे हात ठेवलं होतं कुठं माझी आली हा ती आली हे खायचं आणि चिला जायचं. हे
तर काय झाली ती तू जा आता पप्पाला घेऊन. काढा पॅन्ट. पॅन्ट किती